उलट लय कौतुक सांगणारच की त्यांनी रात्री टाकलेला डाका, रातची केलेली चोरी गुप्त. आता हे उघड झालं म्हणून ते बदनाम षडयंत्र म्हणायला लागले दसांना. उघड झालं म्हणून, उघड झालं नसतं दबलं होतं नाही, आहे का कोणाला माहीत. म्हणजे तुम्ही गुपित जाऊन मिळता एकामेकाला. म्हणजे तुम्हाला संतोष भैया किंवा ह्या मराठा समाजापेक्षा म्हणजे ज्यांनी तुमची इज्जत वाढवली राजकारणातली संपलेली, कारण तुम्ही ह्यावेळेस जर गेले असते तुम्ही संपले होते. आम्हाला सांगायचे, आम्ही नाही ऐकलं. आम्हाला सांगायचे, नाही ऐकलं आम्ही. काय आम्हाला म्हणायचे हे असलंय तसलंय, ते खूप लोक सांगायचे. की आता खत्री वाटायला लागली. खूप लोक सांगण्यापेक्षा त्यांचे ते आमदार आजबे काकाच म्हणले होते, अरे हे लय बेकार आहे. अरे म्हणलं मराठा हे सगळ्यांनी जरा जीव लावला पाहिजे एकमेकाला, लावला पाहिजे एकमेकाला जीव सगळ्यांनी. ग बसले बिचारे सगळे. आता ते खरं वाटतं. पण बऱ्याच लोकांचं म्हणणं असं आहे की धसांना डॅमेज करण्यासाठी बीडमधूनच प्रयत्न होतो. आयला डॅमेज मी म्हणतो तुम्हाला अशी हिंमत दाखवा बरं कोणाची. त्यांनी काही केलं नाही, टप्पर आहे, लावा बरं केसाला हात त्यांचे दाखवतो आम्ही. षडयंत्र फिडयंत्र तर कोलतो आम्ही. तुम्ही रचलेली मराठी मोजित नाही तुम्हाला. ती वेळ येऊन द्या फक्त, ती वेळ येऊन द्या फक्त. तुम्ही चुका करता, भेटीमुळे चुकलंय सगळं. केलीच चूक आहे कधी. चूक नाही, तुम्ही खून दाबायला गेलात, तुम्ही त्याला सोडायला गेलात. सरळ सरळ ते कोण आहे ते चंद्रशेखर बावनकुळे, हा ते बावनकुळे साहेब सरळ सरळ म्हणले 4 घंटे बोलला, हे मॅटर सोडून देता बघा. म्हणजे याचा अर्थ धनंजय मुंडे 302 मध्ये 100% खुनात येतो, सोडून द्या म्हणजे काय. आणि हेच भाजप पक्ष असा आहे की भ्रष्टाचार बाहेर काढतो. ते किरीट सोमय साहेब आडवड मेलं ते बाहेर काढणारा माणूस आहे, आणि तुम्ही थांबवा म्हणता त्याचा भ्रष्टाचार. जमतं का काही असं ते बोल. त्याचा अर्थ काय. म्हणजे भ्रष्टाचार काढणारे तुम्ही, सुपडा साफ करणारे भ्रष्टाचाराचा तुम्ही, आणि तुम्ही म्हणता थांबवा. तुम्ही तर म्हणायला पाहिजे मुळा जाळासकट संपलं पाहिजे. ही कुठली पद्धत आहे. हे तुम्ही मराठ्यांना गोड बोलून तिरस्कार दाखवायला लागला.